जय शिवराय मित्रांनो जो काही तारा राहायचा नवीन ट्रेंड आलाय त्याच ट्रेंडवरती आपण एकदम जबरदस्त असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही बीटमार्क आहे ते मार्क करण्यासाठी जो काही व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्याच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला बीटमार्क मार्क करून घ्यायचा आहे. जो काही सुरुवातीचा पार्ट आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड वगैरे करून घेतल्यानंतर आता इफेक्ट वगैरे कसे अप्लाय करायचे हे तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर जो काय आपला पहिला ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि ट्रेंडिंगला सिलेक्ट केल्यानंतर इथं पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन देऊन जे काही खालची ड्युरेशन आहे ती 0.7 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे मित्रांनो बघू शकता एक ॲनिमेशन आहे रेक्टँगल क्रॉस काय तर रेक्टँगल आउट. तर हे रेक्टँगल आउटचं ट्रान्झिशन सॉरी ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या ट्रान्झिशनला सिलेक्ट करायचं आहे. ट्रान्झिशनमध्ये तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इन ॲनिमेशनमधनं रिपलचं ॲनिमेशन ॲड करून खालची जी काही ड्युरेशन आहे ते ड्युरेशन तुम्हाला 1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्टचं इथं ट्रान्झिशन सॉरी जे काही ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं ओकेवरती क्लिक करून पुढं मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमधनं तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. पेंडुलम 2ला ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. इन ॲनिमेशनमध्ये इथं तुम्हाला एक इफेक्ट आहे बघू शकता, मॅजिक स्पार्क्स 1 असा एक इफेक्ट आहे. मॅजिक स्पार्क्स 1चा इफेक्ट लावायचा आहे. ड्युरेशन खालची फुल ठेवायची आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही लास्टचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला कसलं म्हणजे त्याला सिलेक्ट काय करताय त्याला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन आहे तर आपण इफेक्ट ॲड करणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला म्हणजे जिथून आपले फोटो यायला चालू झालेत तिथे यायचं, इथून बॅक यायचा, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला 8 आणि 9 सेकंदाच्या मधली जो काही आपली बीट आहे त्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. बीटवरती आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी बघायला भेटेल. सिंपल या स्प्लिटच्या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं बघू शकता स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला ट्राय मिरर लेअरचा एक इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही लेंथ आहे ते आपल्या फोटोबरोबर तुम्हाला सेट करायची आहे. नंतर इफेक्टला म्हणजे सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून जे काही फिल्टर आहे त्याला 0 करा आणि वर्टिकल जे काही आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. सेम मित्रांनो पुढचा म्हणजे इथं एक तुम्हाला फोटो सोडायचा आहे त्याच्या पुढचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे फोटो आहे त्या फोटोपाशी येऊन इथं देखील तुम्हाला सेम इफेक्ट लावायचं आहे आणि जी काही ॲडजस्टमेंट आहे ती देखील तुम्हाला एकदम सेम ठेवायची आहे. ओके, आता मित्रांनो पुढे यायचं आहे. पुढं म्हणजे आपली जी काही इथे 12 सेकंदाची 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही इथं डॉट आहे त्या डॉटच्या बीटवरती यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटायचा. एक मिनटं मी दाखवतो. इथं बघू शकता इथं एक इफेक्ट आहे हॉरिझॉन्टल रील नावाचा एक इफेक्ट आहे. तो हॉरिझॉन्टल रीलचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टची लेंथ एकदम लास्टपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लास्टला येऊन इथं बघू शकता एक तुम्ही लास्टला आल्यानंतर जो काही स्पीड दिसते ते स्पीड तुम्हाला काय करायचं बघू शकता. हे फोटो आपल्या जिथं फुल स्क्रीनला सेट होणार आहे बरोबर तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. आता एक 50वरती मी ठेवतो. बघू शकताय फोटो आपला टोटली फुल स्क्रीनला सेट होते. आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता मित्रांनो सिम्पली जे काही स्क्रीनवरती सेटिंग दिसते ही सेटिंग तुम्हाला ठेवायची आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.